3 गोष्टी आमच्या बाबतीत सुदैवाने लवकर झाल्या. गुड मॉर्निंग. तुम्हाला वाटत असेल आजच्या ब्लॉगची सुरुवात अशी काय, पण इथे छान अशी सकाळ झाली होती. सकाळ नाही म्हणता येणार, 12 वाजले होते. पण आईच्या घरी असल्यावरती कसं निवांत. तर आर्वीला ना आजकाल जे मी करते ना, ते तिला करायचं असतं आणि तिचे बघा फेसवर कसे एक्सप्रेशन चालले होते. त्यामुळे मी तिला व्हिडिओमध्ये जास्त घेत नाही. पण ती काही शांत बसत नव्हती. शेवटी तिला मी असा केसांना टॉवेल गुंडाळून दिला. पण तरी पण ती ऐकत नव्हती. तिचा टॉवेल राहत नव्हता. शेवटी मीच असं मोकळे केस ठेवले आणि म्हटले म्हणजे शांत बसेल तर त्याच्यासाठी. तर आता प्रत्येकीला सवय झालेली आहे, की सकाळी उठलं की मोबाईल प्रत्येकीला म्हणण्यापेक्षा आता बऱ्यापैकी जणींना असेलच. आता ज्यांना नाही त्यांच्यासाठी खरंच बेस्ट आहे, की उठल्याबरोबर मोबाईल चेक करायचा, WhatsApp चेक करायचं, त्याच्यानंतर काही अपडेट आहे का, आपल्या चॅनलचं अपडेट चेक करायचं. तसंच मला सुद्धा आणि आता मी रिसेंटली एका ग्रुपमध्ये जॉइन झाले लेडीजच्या आणि काही ना काही त्यांचे मेसेज, थॉट्स काही ना काही चालू असतात आणि सकाळी उठल्यावरती पाहिलं ना, तर इतकं छान थॉट होता ना त्याच्यामध्ये, म्हणून मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा आणि तुम्ही अपवाद आहे का या गोष्टीला नक्की सांगा. तर पहिलं म्हणजे मॅगी यायच्यात आम्ही मोठे झालो. दुसरं मोबाईल यायच्यात आमचे शिक्षण झाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे WhatsApp यायच्यात आमचे लग्न झाले. आता ह्या सर्व गोष्टी मला रिलेट करत नाही, पण तरी बऱ्यापैकी ह्या गोष्टी मला अपवाद झालेल्या आहेत. कारण मला पहिला मोबाईल 12वी झाल्यानंतर भेटला होता. दुसरं असं की मॅगी वगैरे नाश्ता सुद्धा तेव्हा जास्त केला जात नव्हता. आता लग्न ठरलं तेव्हा WhatsApp होतं. त्यामुळे ही गोष्ट मला लागू होत नाही. तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा, ही गोष्ट तुम्हाला लागू होतात का? त्यानंतर की पहिला मोबाईल तुम्हाला कधी भेटला होता? सकाळची सर्व कामं झाली आणि आता थोडासा इथं टाईमपास. तर असा आजचा ब्लॉग होता. कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय. भेटूया